5 गोशाळा संचालकांनी शासनाची कोट्यावधींनी फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे। पोलिसांनी कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली जनावरं गोशाळांमध्ये जमा केली होती। मात्र गोशाळा संचालकांनी न्यायालयाचे आदेश न घेता बनावट हमीपत्रांवर परस्पर जनावरं विकून टाकली आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं। या शासनाची तब्बल 3,80,00,000 फसवणूक करण्यात आली आहे। राज्यात 2018 साली गोहत्या बंदीचा कायदा पारित झाला आणि तेव्हापासूनच अवैधरित्या वाहनांमधून जनावरांची वाहतूक करताना पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आली। अक्षरशः हजारो झालेल्या कारवाईत हजारोंच्या संख्येने गोवंश जनावरं जप्त करण्यात आली। त्यांची रवानगी सुरक्षितपणे गोशाळांमध्ये केली जाते। मात्र राज्य मानवी हक्क अधिनियमानुसार तक्रार दाखल झाल्यानंतर भंडाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने याची चौकशी केली तेव्हा एक मोठं घबाड समोर आलं। भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांनी 2018 पासून वेळोवेळी कारवाई करत अवैध वाहतुकीने पकडलेली जनावरं वेगवेगळ्या गोशाळेत पाठवली होती। मात्र अन्नपूर्णा गोरक्षण संस्था, भवानी गोशाळा, निर्मल गोशाळा, सुखरूप गोशाळा आणि मातोश्री गोशाळा, रेंगेपार, कोहळी या गोशाळांनी सर्व तत्व बाजूला ठेवली आणि न्यायालयाची परवानगी न घेता बनावट हमीपत्र तयार करून ही पाठवण्यात आलेली जनावरं परस्पर विकून टाकली। या प्रकरणात 3,80,55,000 जनावरं या गोशाळेचे संचालक विकून मोकळे झाले आहे। त्यांनी एक प्रकारे शासनाची 3,80,00,000 फसवणूक केली आहे। लाखनी पोलिसांनी या 5ही गोशाळांच्या एकूण 33 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।